स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12व्या वर्गात आहेत आणि जे विद्यार्थी कोणत्याही पदवीला शेवटच्या वर्षाला आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता किंवा ज्या विद्यार्थ्यांची MBA, BBA, BCA, M.Ed, B.Ed नंतर BSc नर्सिंग नंतर इतर जे काही एक्झाम्स आहेत किंवा व्यावसायिक कोर्स करायचे असेल, LLB सारखे कोर्स असेल, LLB 3 इयर असेल, LLB 5 इयर असेल, अशा संपूर्ण कोर्सेससाठी विद्यार्थी मित्रांनो जे CET एक्झाम दिली जातं त्या एक्झामचं वेळापत्रक हे आहे, वेळापत्रक आलेलं आहे 2025चं जे वेळापत्रक आहे. आणि त्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मार्च महिन्यात होणार आहे आणि एप्रिल महिन्यात सुद्धा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता ज्या विद्यार्थ्यांना जर MBA करायचं असेल, BBA, BCA यासारखे जे कोर्सेस आहेत, ह्या वेगवेगळे जे कोर्सेस आहेत, जर तुम्हाला करायचं असेल तर कोणतीही CET द्याच लागेल तुम्हाला, म्हणजे CET द्यावीच लागेल. CET दिल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही कोणत्याही व्यावसायिक कोर्सला. LLB जरी करायची असेल, तुम्हाला इंजिनिअरिंग जरी करायचं असेल तरी तुम्हाला ही CET देणं गरजेचे आहे. त्याकरिता आताच आवर्जून जे विद्यार्थी हा माझे व्हिडिओ बघत आहेत त्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारे जे अपडेट असणार आहेत आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या CET पासनं तर तुमच्या प्रवेशापर्यंत आपण या माध्यमातून समुपदेशन करणार आहोत, तुमचं काउन्सिलिंग करणार आहोत. फॉर्म भरण्यापासून त्या कोर्स पासून ह्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवरती सांगणार आहोत. विद्यार्थी आपल्याशी बोलणार आहोत. आपण जर या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनल सबस्क्राईब करा आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलचा जे ग्रुप दिलाय आपण, म्हणजे टेलिग्रामचं पण चॅनल दिलेलं आहे, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपचं पण डिस्क्रिप्शन दिलं आहे. या दोन्ही लिंकला तुम्ही जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला तुमच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स MBA ची कधी आहे, LLB ची कधी आहे, नर्सिंगची कधी आहे, हे संपूर्ण ज्या ठिकाणचं जे हे असेल तुमचं संपूर्ण वेळापत्रक, हे वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याचं CETचं हे आलेलं आहे, पत्रक आलेलं आहे. आणि हे CETच्या साईडवरती तुम्ही CET सेटच्या साईडवरती जाऊन तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो पहा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र स्टेट, पहा यामध्ये हे कालचं पत्रक आहे, म्हणजे 27 तारखेचं हे पत्रक आहे. यामध्ये बघा आपल्याला संपूर्ण जे काही विद्यार्थी 12वीत आहेत आणि जे विद्यार्थी पदवीला फायनल इयरला कोणतीही पदवी असेल त्या विद्यार्थ्यांना जे काही प्रोफेशनल शिक्षण घ्यायचं असेल त्या प्रोफेशनल शिक्षणाकरिता हे या ठिकाणी CETच्या डेट जे आहेत त्या टेंटेटिव्ह डेट, संभाव्य डेट या ठिकाणी टाकलेले आहे. पहा ज्या विद्यार्थ्यांना M.Ed करायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता CET जी आहे ती CET 16 मार्चला घेण्यात येणार आहे. 16 मार्चला ही एक्झाम घेण्यात येणार आहे. नंतर ज्या विद्यार्थ्यांना MPED म्हणजे करायचं आहे त्यांची एक्झाम ही 16 मार्चलाच आहे. दोन्ही एक्झाम 16 मार्चला आहे. नंतर ज्या विद्यार्थ्यांना MBA, कारण MBA खूप विद्यार्थी करत असतात, MBA जे विद्यार्थी BComला आहे, जे विद्यार्थी BAला आहे, जे BScला आहे ते सुद्धा MBA करू शकतात. MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ही जे डेट आहेत ह्या डेट 17 मार्चला आहे, 18 मार्च आणि 19 मार्च, ह्या 3 दिवस हे एक्झाम चालणार आहे. 17, 18 आणि 19, कारण जास्त पोरं एक्झाम देत असतात, मुलं जास्त विद्यार्थी एक्झाम देत असतात, त्यामुळे 3 डेट या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेल्या आहेत. MBA CET करता ज्या विद्यार्थ्यांना MBA करायचं आहे त्यांचं डेट लक्षात ठेवायची आहे. नंतर ज्या विद्यार्थ्यांना LLB करायचं आहे 3 इयर म्हणजे 3 वर्षाचं LLB ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी ही जे डेट आहे ती डेट आहे 2 दिवस ती डेट आहे. पहा LLB 3 इयरवाल्यांसाठी थर्सडे म्हणजे 20 मार्चला आहे आणि नंतर 21 मार्च, 2 दिवस आहे, कंटिन्यू आहे 20 आणि 21 मार्च. त्यानंतर MCA ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, MCA ज्यांना करायचं आहे त्या विद्यार्थ्यांची डेट जी असणार आहे ती CETची डेट 23 मार्चला आहे. नंतर B.Ed ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, जनरल आणि स्पेशल म्हणजे B.Ed आणि ELCT म्हणजे 4 वर्षाचा B.Ed आणि 2 वर्षाचा B.Ed ज्यांना करायचं आहे त्यांचं जे डेट आहे CETची ती 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्च. हे कंटिन्यू CETच्या डेट्स बुक आहेत, म्हणजे संपूर्ण महिना तो बुक आहे, मार्च आणि एप्रिल महिना बुक आहे. बघा B.Edची CET 24, 25 आणि 26 मार्चला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना BPED करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी BPEDसाठी ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल एज्युकेशन करायचं आहे त्यांचं 27 मार्च. हे विद्यार्थी खूप कमी करत असतात, म्हणजे एका दिवसामध्ये हे एक्झाम होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर MH CET जे आहे विद्यार्थ्यांसाठी आपल्या ते पहा. नंतर ॲग्रिकल्चरची आहे. त्यानंतर समोर B.Ed BSc जे आहे कंबाईन 4 वर्षवाला
ते या दिवशी असणार आहे, जे फ्रायडे 28 मार्चला ती डेट असणार आहे CET नवीन शैक्षणिक धोरणानुसार. 4 इयर इंटरग्रेटेड पहा दोन्ही याच्यात, आणि 3 इयरवाला दोन्ही डेट पहा 28 मार्चला. दोन्ही एक्झाम जे आहेत त्या 28 मार्चला, 3 इयर आणि 4 इयर. आणि जे आधी जे B.Ed पाहिलेलं आहे ते पण त्यानुसार ते B.Ed आहे. ELCT म्हणजे जो D.Ed प्लस B.Ed जो कोर्स आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार तो त्या मार्चला असणार आहे. आणि हे 28 मार्चला दोन्ही B.Edचे असणार आहे. नंतर MSCIT B डिझाईन ज्यांना करायचं आहे त्यांचे 29 मार्चला हे CET असणार आहे. BFA MFAवाले जे वगैरे CET असते ते CET डिझाईनचं जे CET असते ते 29 मार्चला आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी थोडा गोंधळ झालेला होता, म्हणजे तो BCA आणि BBAच्या संदर्भातील, तर तो BBA जी CET आहे बघा लक्षात घ्या, BBA BCA BBM आणि BMS हे जे CET असणार आहे यात आपले विद्यार्थी सर्वात जास्त BBA आणि BCA करत असतात. कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि बॅचलर ॲप्लिकेशन म्हणजे बिझनेस ॲप्लिकेशन हे दोन्ही जे आहेत ते दोन्ही विद्यार्थी CET यावर म्हणजे गेल्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. तर ती 1 एप्रिलला आहे, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल ही कंटिन्यू असणार आहे 3 दिवस. BBA आणि BCAचे प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थी जास्त 12वी सायन्सवाले विद्यार्थी, कॉमर्सवाले विद्यार्थी हे CET जास्त देत असतात. त्यानंतर LLB 3 इयर झाला. आता LLB 5 इयरची जी CET असणार आहे 12वी नंतर जे विद्यार्थी करत असतात ते फ्रायडे 4 एप्रिलला ही एक्झाम आहे आणि 5 एप्रिलला ही एक्झाम असणार आहे. 4 एप्रिल आणि 5 एप्रिलला, कारण यांची जे 12वीची जी एक्झाम आहे 6 मार्चपर्यंत असणार आहे. आणि आर्ट आणि सायन्सचे जे विद्यार्थी असणार आहे, काही बायोपोकलचे विद्यार्थी असणार आहे, असे 12 मार्चपर्यंत ही एक्झाम चालणार आहे. त्या दिवसापासून 5 एप्रिल म्हणजे 20 ते 30 दिवस विद्यार्थ्यांना मिळणार आहे, 30 दिवस विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्यानंतर हे त्या अभ्यास करायला वेळ मिळणार आहे 5 एप्रिलपर्यंत, म्हणजे 4 आणि 5 एप्रिलला ही 5 इयरची एक्झाम होणार आहे. 4 एप्रिलला एक्झाम असणार आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरची आहे CET. त्यानंतर नर्सिंग, सर्वात जास्त 12वी सायन्सवाले विद्यार्थी जे असतात ते नर्सिंगची CET देत असतात. आणि नर्सिंग CET 7 एप्रिलला आणि 8 एप्रिलला नर्सिंग CET असणार आहे. जे विद्यार्थी नर्सिंगसाठी फॉर्म भरणार आहे, BSc नर्सिंगसाठी जे फॉर्म भरणार आहे त्यांची जी एक्झाम असणार आहे ती 7 आणि 8 एप्रिलपर्यंत ही एक्झाम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहा MSCIT जे PCB आणि PCM ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत आपले ते बघा, हे 18 आणि हे PCB ग्रुप आणि PCM ग्रुप. पहा PCB ग्रुपची एक्झाम 9 एप्रिल 17 एप्रिलला ही एक्झाम असणार आहे. एक्सेप्टेड डेट आहे 10 आणि 14 एप्रिलला ही एक्झाम नसणार आहे. म्हणजे बाकी वेळी ही एक्झाम असणार आहेत, फक्त 10 आणि 14 एप्रिलला कोणाचाच पेपर राहणार नाही. आणि त्यानंतर PCM जे मॅथ्सचा ग्रुप आहे जो विद्यार्थ्यांचा, तो 19 एप्रिल आणि 27 एप्रिलला पेपर असणार आहे. म्हणजे त्याच्या दरम्यान हे पेपर असणार आहेत 9 एप्रिलपासून तर 17 एप्रिलपर्यंत. पण त्यातली फक्त 10 तारीख आणि 14 तारीख सोडलेली आहे, मग त्या दिवशी पेपर होणार नाही. आणि 24 एप्रिललासुद्धा पेपर होणार नाही. बाकी 19 पासून तर 27 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे पेपर असणार आहे. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की जो काही PCMचा आणि PCBचा जो प्रश्न आहे तो जे आपले विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना 45 दिवसाचा गॅप असायला पाहिजे, परंतु 45 दिवसाचा गॅप काही या ठिकाणी मिळत नाही. तो 32 ते 35 दिवसाचा गॅप विद्यार्थ्यांना असतो एक्झामपासून. या व्हिडिओमध्ये संपूर्ण CET सेलचे जे काही डेट दिलेले आहे, संभाव्य डेट आहेत, ह्या समोर जाऊ शकतात. या मात्र नक्की समोर जाऊ शकतात, कारण 10वी जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्या 12वीच्या विद्यार्थ्याच्या एक्झाम पासून म्हणजे 11 तारखेपासून एक्झाम आहे फेब्रुवारी महिन्यात, तर 16 ते 12 मार्च पर्यंत एक्झाम आहे. आणि 9 एप्रिल पासून ही एक्झाम आहे यांच्या PCB आणि PCMच्या. तर हा जो डेट आहे तसं पाहता आपल्याला 45 दिवसाचा गॅप मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला, CETचा अभ्यास करायसाठी. परंतु हे 32 दिवसाची गॅप या ठिकाणी दिसत आहे. परंतु ही जी एक्झाम आहे हे CET सेलने जे काही दिलेला आहे टेंटेटिव्ह हा जो वेळापत्रक आहे, हा वेळापत्रक नक्कीच समोर 10 दिवसांसमोर जाणार आहे. पण आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आताच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एवढ्या दिवसाची गॅप मिळत आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचे काही जे कोर्स असेल ते कम्प्लीट करायचे आहे, तुमचं जे काही अभ्यास असेल तो त्यानुसार तुम्हाला काढून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच आणि जे विद्यार्थी MBA करणार आहेत, LLB करणार आहेत, BCA करणार आहेत, BPEd करणार आहेत, नंतर MAd करणार आहेत आणि B.Ed सुद्धा करणार आहेत आणि नर्सिंग सुद्धा करणार आहेत, या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, जे हॉस्टेल्स असणार आहेत, जे तुमचे प्रवेशाचं ठिकाण असणार आहे, जिल्ह्याचं ठिकाण, नंतर हॉस्टेलच्या व्यतिरिक्त ज्या काही योजना असणार आहे, स्वयंची योजना असणार आहे, स्वाधार योजना असणार आहे, आधार योजना असणार आहे, यासारख्या विविध ज्या योजना आहेत SC ST विद्यार्थ्यांसाठी, OBC विद्यार्थ्यांसाठी आधार योजना आहे,
हे संपूर्ण मोफत शिक्षणाच्या ज्या संध्या आहेत त्या संपूर्ण संध्याबद्दलचं पुरेपूर नॉलेज किंवा पुरेपूर मार्गदर्शन आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत आणि आपली जबाबदारी सुद्धा घेणार आहोत प्रवेशापासून, म्हणजे या सीईटी पासून तर त्या प्रवेशापर्यंत, हॉस्टेल मिळेपर्यंत. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही आर्थिक भुर्दंड किंवा नुकसान होणार नाही आणि योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.